बोला बाबा. हा तुम्ही तर काही बोलून नाही राहिले. बोला. आता आम्ही का बोला, तुम्हीच बोला. काय बोलू आम्ही आता? पोरग आता चांगला आहे. काय शेती किती काय रे घरी? काय म्हणजे सांगितलं नाही का तुम्हाला? 8 एकर जमीन आहे ना. 8 एकर म्हणजे बा आम्हाला ते हे कायला सांगू राहिला 4-5 एकर जमीन आहे म्हणे. 8 एकर कुठं आहे? 5 एकर जमीन आहे. बुडा कसा मथार झाला ना, वय झाला का नाही, माणूस काही बडबड करते. काय बुडा आहे लगाचं? 5 एकर जमीन आहे. म्हणून राहिलं बा बुडा 8 एकर सांगू राहिला. हो का, मस्त आहे ना, चांगला आहे. घरदार सगळं बांधील किती नाही का? घर गिर सगळं बांधायला ओके आहे ना. हो, काही लोड घ्यायचं काम नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. पोरगा बाबा तंबाखू खात नाही, काहीच नाही. त्याला सुपारीचं पण सोय नाही, म्हणजे काय सवय नाही. चांगला पोरगा आहे ना. मग काय तर. हो का. मग आई बाबा कुठे त्यांचे? त्यांचे आई बाबा गेले देवाच्या घरी, म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्यांचा, रस्त्यावरच गेले. मग आता हे गावात राहते हे. आता मी हे हातभार लावलो जरा जरा. हो का. माय जाऊ द्या, चांगलं आहे. हो का. मग बहीण भाऊ कोणीच नाही वाटते, एकटाच आहे? हो, एकटंच आहे ते आता. आता काय करता, आता जाऊ द्या तिकडे. एकटंच होतं. मॅच वागलो लहानपणापासून. माझ घरी राहत जायते. 5 एकर जमीन आहे, पण घरदार आहे मस्त. हो, चांगलं आहे बापा. मग नाही का. हो का. मस्त आहे मग. मस्त खायचं आता, चांगलं आहे आता. बस चांगली पोरगी पाहिजे आता आम्हाला सून. आता बस दुसरं काही नाही बा. चला बा, चांगलं पोरग दिसू राहिलं मला तर. मस्त हसू राहिलं, पाहू राहिलं. टकला आहे म्हणा बरं, पण चांगलं आहे ना. 5 एकर जमीन आहे म्हणते. आई बाबा नाही तर ते बिचार गरीब आहे. बोलत नाही, गिलत नाही, काहीच नाही. काही तंबाखू किंवा काहीच खात नाही, म्हणजे काही सवयच नाही वाटते त्याला. दारूगिरी पडते काही नाही दारू खायची हो. ते तंबाखू खात नाही, ते इमल खात नाही. इमल सोडा, सुपारी खात नाही. सुपारी जाऊ द्या, आंटीची पुढे खात नाही ते. दारू कुठे पिल हो. तेच बा, पहिलं सांगून द्या, नाही तर हबा, नाही तर पुढे जाऊन मग दारू गिरू. कसं मला याला एकटीच पोरगी बघता बस. तेच म्हणून राहिलो. बरं असं आहे का मग? हो का. बंडा ढवळे चांगला आहे म्हणा. थांबा मग, बोलाव का महापोरीले? बोलून घ्या ना. आम्हाला पाहायची पोरगी कशी आहे ती, मग काय तर बोलून घ्या. हो ठीक आहे, बोला. ये बाई. काय लगा ते शांताराम दुकान बंद करून ठेवलं होतं, कुठे गेलं ते? काही माहित आहे का नाही तुम्हाला? काय बा, अरे गेले ना ते. माहित आहे का नाही तुम्हाला काही? कुठं गेलं मध्ये आता का? कोण कोण गेलं? काय कोण ते गेले ते? बंड्याची सोरी घेणार पोरगी बाहेर गेले ते. अरे बापरे, कोणाची बंडीची? काय मग आई शपथ म्हणा. आता याच्यात काय झाला रे शपथ? बंडे सोरी काय पोरगी बाहेर गेली ते. मग काय तर काही पण बा, म्हणजे काय का गेलं का पोरगी बाळा? ते पसंत केलं का? पसंत नाही केलं म्हणा आणखी, पण काय जमून जाते वाटते आता. कैलास म्हणे काय सांगतो म्हणे बरोबर, लावतो म्हणे बरोबर, करतो म्हणे आम्ही मेळ. 5 एकर जमीन आहे ना, एकटं आहे ना ते. देते कोणी देते त्याला? हो का, देते मला दिले. पण काय काम धंदे करत नाही ते. नोकरी गिरी असते त्याच्यामध्ये होतं काम. तसं कुठं असते हो. कुठं असते ते. नोकरी पाहिजे, सर्व्हिस व्हायला पाहिजे. कुठं इकडे जमते ना. मग काय 5 एकर जमीन आहे, पोरगी गरीबाची आहे ना, मग असं आहे ते. दुसरं काय होते वाटतं मला, असं वाटलं जास्त असं. कारण की आता जेवून जाते त्याचं काम. जमायला पाहिजे बा त्याचं. मग काय लहान थोडे यायला काय 30 का 29 वर्षाचा होराला ते. एवढा मला ढेमका. मग काय करते त्याचं, झालं पाहिजे त्याचं लग्नाला. हो आता बस समजते होते का नाही ते. पाहू पुढे काय होते काय नाही ते. झालं पाहिजे बा आता. बापरे, पोरगी तर मावला रे बा. पसंत करते का मी आता. हो मस्त चांगली पोरगी. नाव काय बाई? सुमन. सुमन? अरे पूर्ण नाव सांग. सुमन नाव सांग ना बाई पूर्ण. सुमन लक्ष्मीकांत बेटे. सुमन. मस्त. काय वय म्हटलं आपलं, काय शिक्षण किती झालं? शिक्षण पूर्ण झालं. कॉमर्स मधून केलं मी. माझं फायनल झालं पूर्ण. शिक्षण झालं म्हणते पूर्ण, म्हणजे काय कॉमर्स का? कॉमर्स मधून बीकॉम आणि एमकॉम केलं. चला बाबा, पोरगी तर हुशार आहे वाटते बहुतेक नाही. एमकॉम करू राहिली वाटते. हो का बाई? बाई जेवण बनवते तुले? स्वयंपाक गिपाक कामधंदे? हो करते मी सगळे कामधंदे. बरं ठीक आहे, चांगलं आहे. बरं मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ, आपण काय करू आता? आपण चहा घी हे पोहे घी खाऊ म्हटलं. तोपर्यंत नवरदेव आपला नवरदेव म्हणतो पोरापोरीला बाहेर पाठवू. 5-10 मिनिटं बोलतात ते काही पण. त्यांचा संवाद झाला पाहिजे जरासा, नाही का? आपण बडबड करता का? जरासं त्यांना बोलू द्या, आपण अंदर बोलू. बरं ठीक आहे. सुमन बा नाही म्हटलं एकदा बोला, मग तुम्ही काय बोलायचं ते जरासं संवाद करा 5-10 मिनिटं. बरं ठीक आहे, चला. बरं व्हा समोर तुम्ही. आलो मी. बाबा पोरगं बोललं वाटते नाही का? मला वाटलं मुख आहे का म्हणून बोलणार राहिलं. व्हा तुम्ही. सुमन जा बेटा, जा समोर जा. सोबत लक्षात उभं जातो जरा साईडले उभं राहायचो, नाही तर राहायची म्हणतात नाही. बरं ठीक आहे. हो बोला ना. काय बोलू आता मी, असं कोणाला बोलेल नाही असं पोरीले गिरीले म्हणा. असं समजून नाही आलं काय बोला काय नाही ते. काही पण बोला. बोला. काय बोलू आता. तुम्हाला गाणं घेणं पिक्चर गिक्चर आवडते की नाही? एवढा आहे हे काही विचारते. अबे काय बोला जाऊ दे तिकडे आता. पटकन बोला पटकन. थांब ना जरा, पटकन बोला म्हणतं. थांब ना जरा, तू साईडला बांगड्या साईडला होय. तिकडे 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 जाय. काय तिकडे मला सांगितलं कला भाऊनी थांबायचं. काय तिकडे जाणं का? जाणं तिकडे साईडला. तू त्याचं ऐकते का? जाय होय.
नाही रे बा मी जात नाही कुठं कला खाऊन सांगितलं मग इथं आज थांबून जरा तिथं. तू एक काम कर ना बा, तू हबा राह 5-10 मिनिटं तूच बोल ना संग, काय लगा अरे 5-10 मिनिटं जरा साईडला हो ना, मला बोला जरा महत्वाचं. हा काय बोलता तुम्ही? पिक्चर कोणता आवडते गाणे कोणते आवडते? हो चाललं. पागल आहे ते, काही बरोबर करते ते. बरं मी काय म्हणतो, मग तुमचं नाव सुमन आहे नाही का? आता तुम्ही ना शिक्षण मला सगळं सांगितलं नाही का? हो का, म्हणजे तुमचा अभ्यास म्हणजे फायनल झाला सगळं? हो झालं सगळं शिक्षण. हो मी काय म्हणत होतो तुम्हाला, जाऊ द्या बोला ना तुम्ही. मी काय बोलू आता, बरं मी काय म्हणतो, मी मला तर तू आवडली बा, मला काय तसं काही नाही. माय फिक्स आहे. मग तुले मी आवडलो का? काय अरे मला तू आवडली, तुला मी आवडलो का? आता मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तर तिकडून तू चहा घेऊन येत होती तेव्हाच मी असं पाहिलं की डायरेक्ट असं मनात मी असं पाखरच उडाले. आता मला तर तू आवडली. आता तू सांग मला, म्हणजे तुला आवडलं असेल तर मग पुढे जाऊ आपण, नाहीतर काही फायदा नाही. तुझी मर्जी असेल तर बरं, तसं काही फोर्स नाही करत मी तुले. मी नाही आवडलं तर ठीक आहे, सांगून दे पप्पाला की मला आवडला नाही मुलगा, तेच म्हटलं. पण मला तू आवडली. तुम्हाला सांगायचं होतं बाबा बोलणं बाई. चालू बाई आता लय झालं ना, तुम्ही किती वेळची बोलले. काय बाई ह्याच्या मायला आता शाळेत होतं का? हो झालं आमचं बोलणं. चला मग चला बाई पटकन. चला मग आता झालं ना, आता चहा घे सगळं झालं. आता तुम्हाला मी घरी गेल्यावरच फोन घेऊन लावत होतो की बा आता आम्हाला पोरगी आवडली म्हणून. त्याच्यापेक्षा कशाला बा फोन घेऊन, त्याच्यापेक्षा ते सांगतो आम्ही, आम्हाला तर सगळ्याला पोरगी आवडली. तुमचं सांगा बा कसं, नाराजी आहे का काय आहे तुमचं? आवडली का पोरगी? हो का? हो नाराजी गिराजी काही नाही तसं आमचं, तसं पोरगं आम्हाला आवडलं. करून टाका ना मग, डन करून टाका. कसं चांगलं झालं, पोरगं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. काय म्हणलं तुम्हाला मी, जरासं खुलासा गेलासा काळात असेल तर थांबा, मग जरासं थांबून सांगा. आता आम्हाला तर पोरगी आवडली, आम्हाला विषयाचं काही कामच नाही. पोरगी चांगली आहे, सगळं चांगलं आहे नाही का? आता तुम्ही पहा जरासा टाईम घेसाल, टाईम घ्या, थांबून सांगा, नाही तर हो का नाही ते नाही. जाऊ दे ना आता, कुठं टाइमपास करत बसता. आता पोरगं चांगलं आहे ना, चांगलं पोरगं आहे. कुठं आता जाऊ द्या तिकडे. आता पाहू आपण पुढे साखरपुडा कसं काढायचं, कसं करायचं ते सगळं. टेन्शन घ्यायचं काम नाही. मी तुम्हाला घरी गेल्यावर फोन लावतो. मग पाहू काय बोला असते. तसं आपल्याला पोरगं आवडलं समजा, फिक्स करायचं आपल्याला. आता बस आता जमलं वाटते नाही का, पुढच्या बाबा फिक्स केलं वाटते. बरं ठीक आहे आवडलं ना सगळं. बरं ठीक आहे, मग बोलू नंतर काय बा कसं करायचं ते, साखरपुडा लग्न गिग्न कसं करायचं ते. ठीक आहे चला येऊ का मग आता? हो आता या तुम्हाला आम्ही सांगतो का. ठीक आहे या. चला बा, जमलं वाटते नाही, जमते वाटते त्याला का आपलं का? येतो मग. येतो चला. बरं काय ते पोरगा आला होता त्या घरी, काय म्हणे, काय झालं, कसं पसंत केलं का, कसं काय? ना तू सांगत होती ना मी घरी ये तू ऐकलं का तू? झालं ना फिक्स आता. बाबाला म्हटलं पोरग आवडलं म्हणजे कसं बाबा, पोरग पाहिलं नाही ते टकलंच आहे, केस तेले. अरे बापा, त्या बापानं हो पण म्हटलं का? अरे बापरे, काय मग आता कसं टकलंच आहे का? मग काय तर टकलं जाय ते, मला जरासं नाही आवडलं ते. मला सकाळी सांगायचे आमचे जरासं 5-10 मिनिटं आम्ही साईडला गेलो तर सांगे मला ते, मला तू आवडली म्हणे असं तर सांगे. मला तेव्हा सांगायचं होतं बरं की बा माझ्या प्रेम आहे दुसऱ्या मुलावर. पण तितक्यात माझी आई आली, मग सगळं पुरा डाव खल्लास झाला. अरे हो का, ते आई आले म्हणतात मी, तो आईले तेव्हा सांगत होतं का? मग काय त्या बापानं काही विचार केलाच नाही वाटते, डायरेक्ट हो म्हटलं का? हो ना, डायरेक्ट हो म्हटलं, जरासा पण विचार नाही केला. मला विचारलं पण नाही की बा पोरगा आवडला का तुले, काहीच नाही. डायरेक्ट हो म्हणून टाकलं त्यांनी. आता काय माहिती कधी आता फोन घेऊन करता का काय ते, साखरपुडा लग्न गिग्न, मला नाही लग्न करत त्या संग. बरं आता करतं काय मग? आता तू सांग बरं. तुले म्हणून राहिलो मी, चाल म्हटलं बोलून, तू काय कोणी राहिली? चाल ना. नाही मला नाही यायचं. तुले हपा माझ्या संग लग्न करायचं असेल तर कर, माझ्या घरी ये, बाबाला सांगून दे. नाहीतर मी नाही करत, पडून गिळून येत नाही मी. नाहीतर मी त्या टकल्या संग संसार करतो. बोलू तुला आता कसं करतं सांग बरं. तुम्हाला आता सांगितलं असतं का नाही तर लग्न होतं कर, सगळं फिक्स झालं म्हणतं तू. मला काय त्या संग लग्न करायचं ना, तू जराशी पण विचार नाही करू माया. आता मी पण लागतोच ना, मी तर बाबाला सांग ना तू. नाही मी नाही सांगत बाबाले. तुला सांगायचं असेल तर तू घरी ये आणि सांगून दे सगळं. मला नाही का नाही, मी नाही सांगत कोणाला काहीच. काय बोला तुला आता, काय तू म्हणून राहिली ते पोरगं आलं, पोरानं पसंत केलं, काय आता बाप असं आहे काय, कोणा बोला आता. बरं मी काय म्हणतो, एक काम करते का तू? मी त्या पोराला बोलतो, मी त्या पोराला सांगतो. तू एक काम कर, त्या पोराला फोन ला म्हणा, इथं भेटायला म्हणा, एक मुलगा उरला मला तुला भेटायला. पाय तू बोल. मी नाही लावत फोन कोणालाच, मी नंबर घेत नाही त्याचा, मला नाही बोलायचं त्या सांग. तुला कोण म्हणून त्या सांग बोल, तू त्याला फक्त सांग की म्हणा एक मुलगा उरला म्हणा, पांढरा शर्ट घालून आहे म्हणा, चष्मा गिष्मा घालेला म्हणा, त्याला तुला बोलायचं म्हणा. बस त्याच्या पुढे मी सांभाळतो बरोबर. काय बोलतो त्याला तू आता? मी बोलून घेतो बरोबर, तू लोळून घेऊ त्याचा एवढा विचार करू नको. तू त्याला फक्त फोन लाव, त्याला म्हणा इथे ये म्हणा भेटायला. मी जातो त्याला भेटायला, त्याला बरोबर हँडल करतो, ते टेन्शन घेऊन होतो. बरं ठीक आहे, सांग जो काय सांगायचं ते. हो सांगतो मी.
चल मग चल, बस झालं बरं, आता उशीर झाला मला लॅबमध्ये जायला लागते. तू जाय, नाही तर बाप म्हणाला कुठे गेली जाय. जाते. अरे कोणाला फोन आहे रे बा, यायला तर कोणाला फोन येत नाही बे, कोणा फोन राहिले? त्या पुरीचा फोन आहे ना, ते सोयी पाहायला गेली तुम्ही ते मध्ये म्हणे ना पुरीचा फोन आला म्हणे, बोलायला बोलते. काय गोष्ट करू लागला, पोरीचा फोन आला का बेले? काय काय माय बी बरोबर घरी आलो नाही लागला, फोन आला बे, काय पोरगी काय बे ते? तुला काय माहित रे बुवा, आबा तुला सांगतो मी, सोयरीक झाली का नाही, अबे असे फोन चालू राहता रे, जेवण झालं का, माय झालं का, तुझं झालं का, मग काय तुला काय माहिती आहे का नाही? अरे पाहिजे मग असं बोलायला ते 15-20 मिनिटं झाले गेले, बोलायला ते अबे फोन आला का, काय का? मला वाटलं बा काही नाही का, मस्त आहे बा, मग जमलं का कामला का आता? काय जमलं का काम? आता काय बुवा, आता आपल्या विसरलं ते, मग काय मित्र सडे गेले आता खड्ड्यात. ते आहे म्हणा. आता चाल बरं, ऐक बरं काय बोल राहिले ते. पर्सनल गोष्ट काय करलं का, मॅडम काही ऐकतं का, बोलू देऊन त्यांना. चल आपण इकडे जाऊ. पाहू ना काय बोलतात ते, चल. नाही रे नाही, तिकडे झालं काय ऐकतं ते, असंच बोलतात ते, जेवण झालं का, तुझं झालं का, माय झालं का, मग काय तर दुसरं काय बोलतात ते. चल तिकडे झालं काय ऐकतं ते. पण मला भेटायला कोण येऊ राहिलं, तू सांगू नाही राहिली, काय झालं, काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काही नाही झाला, तुम्ही फक्त त्याला जाऊन भेटा, जरासं त्याला बोलत आहे तुमच्या संग. काय बोलायचं बा त्याला आता? तू कोण आहे? तू येऊ राहिली का? नाही मी नाही उराली, फक्त तुम्ही जा आणि त्याला बोला, ते तुम्हाला काहीतरी सांगणार आहे वाटते, बोलून घ्या, मग करा तुम्ही विचार काय करायचं ते. बरं ठीक आहे बा, आता तू म्हणून जातो मग आता. बरं ठीक आहे, कुठे यायचं? वाशिम रोडवर समोर जायचं, भेटेस तुम्हाला ते, चष्मा घालेला आहे, पांढरा शर्ट घालेला आहे, जरासं बोला तुम्ही त्याला, काहीतरी सांगा त्याला. बरं बा जातो बा, आता भेटतो तर काय म्हणतात बा, कोण आहे ते. बरं ठीक आहे, तुझं जेवण घेऊन झालं का मग? अरे अरे फोन ठेवला मला का? लक्ष चाल बरं, गाडी काढा बरं एकदा, आपल्याला थोडंसं काम आहे, जा लागतं आपल्याला. कुठं जा लागते रे बा? सांगतो तुला गाडीवर. बाले मग द्या, तुम्ही जा घराकडे. म्हणा कोणी काही म्हटलं का नाही, गेला म्हणा बंडाला तिकडे बाहेर गेला म्हणा. ठीक आहे, जा तुम्ही, मग जातो मग आम्ही घरी. हो जा रे लक्ष, चाल लवकर. काय तुमचं नाव काय? माझं नाव मनोज आहे. तुम्हाला सुमनला सांगितलं असेल ना, तर मीच आहे ते. तुम्हाला महत्वाचं बोलायचं थोडंसं. बोला ना, काय बोलता ते आता, बोला. हो हे टिंकुरे तिकडे साईडला करा जरासं, ते महत्वाचं बोलायचं, थोडंसं पर्सनल बोलायचं होतं. बाबू साईडला जरासा. बा तू टिंगू कोणाला मोर राहिला, तू त्या एवढा कमी आहे? अबे का लहान समजू का मला, लय मोठा आहे मी. हो का? हा ते बरं साईडला जरासा भाऊ, जरासं महत्वाचं बोलायचं मला, तेच म्हटलं, पर्सनल होतं जरासं. काय पर्सनल घ्यायचं नाही, ते जे बोलास ते बोल पटकन. काय तू आधी सांगितलं ते म्हणून नंतर सांगणारच आहे ना, त्यापेक्षा आता बोल तू, बोल काय बोलतो ते. फक्त तुम्ही मला मारू नका. तुम्ही आज सुमनला पाहायला आलते ना? हो आलतो पाहाले, बरं मला तू एवढं सांग, तू हाय कोण? कोण आहे तू? सुमन म्हणे मध्ये बोलता म्हणे, त्या सांग तू हाय कोण रे बाबा? सगळं सांगतो मी तुम्हाला. तर मी म्हटलं तिला, म्हणजे तिचं नाव सुमन आहे, माझं नाव मनोज आहे. अरे हो ते आम्हाला माहित आहे, तिचं नाव सुमन आहे, तू पुढे बोलणार आहे, कोण आहे तू? तर सुमनचं माझं नातं म्हणजे आम्ही दोघं जण एकामेकावर खरं प्रेम करतो. आमचं 4 वर्षाचं रिलेशनशिप आहे. दोघं जण लग्न करणं होतो, पण विषय असा आला, माझ्याजवळ काहीच नाही, म्हणजे शेती नाही, जमीन नाही, घरदार काहीच नाही. तर त्यामुळे त्यांनी मी फक्त प्रिपरेशन करवलं, आपलं अभ्यास करवलं, बस नोकरी लागली की बस त्या संगच लग्न करत होतो. पण आता विषय असा आला, तिच्या बापानं एक मुलगा पाहिला म्हणे, सांगे सकाळी मला ती, आम्ही भेटलो मंगा, तर सांगे मला ती असं मला लग्न न करायचं म्हणे त्या मुलासंग. तर आमचं एकामेकाचं खरं प्रेम आहे एकामेकावर, आणि ती लय जीव लावते मला, मी पण तिला लय जीव लावतो. आणि ती मला त्या पोरासंग लग्न नाही करायचं म्हणे. पण ती तुम्हाला सांगत पण होती, पण तितक्यात तिची मम्मी आली, तिची आई, मग तिनं काही सांगितलं नाही. काय तुम्ही प्रेम करता एकामेका? हो का? म्हणजे तिला तुम्ही आवडता का? हो तिला मी आवडतो, मला ती आवडते. प्रेम आहे आमचं, 4 वर्षाचं आमचं. असं आहे का? तेच तर म्हणून आलो रे बा, ती पोरगी जराशी पाहिजे ना बंड्या इकडे, मग रे आत्ता समजलं ना मला. मंगा तिनं फोन करून काढला, म्हणजे तिचं प्रेम तू आहे. मी बस असंच होत वाटते. अरे बाप रे, काय बरं झालं बा लग्न झालं, नाही तर गेम करायला का तू तर माया. बा ठीक आहे बा, सांगून दे तुझ्या बापाले, करा म्हणतो बा तू तिचं. मी काय म्हणतो ती बाप कशाले? नाही ना, तिचा बाप माझ्या संग लग्न करत नाही ना, माघारी काहीच नाही ना. मला ह्या फक्त 5-6 महिने पाहिजे, 5-6 महिन्यात मी लागतो. तलाठीच्या जागा निघून राहिल्या, पोलीस भरती निघाली, त्याच्यात मी फिक्स काढतो. यंदा माझ्या कसा अभ्यास एवढा झाला की बस सांगायला पुरत नाही. बस फक्त जरा 5-6 महिने टाईम पाहिजे. पण तिच्या बापाने असा टाईम आणला मायावर, आता पोरगं पाहिलं म्हणे. आता असं आहे तर एक काम करा, तुम्ही काही करा, जरासं सांगून द्या तिच्या बापाला की म्हणा मला तुमची पोरगी आवडली नाही म्हणा. हो सांगतो बा, आता काय बरं झालं सोमननं सांगितलं असं रे, जमत होतं काम. पण जाऊ दे आता. नाही ती तुम्हाला सांगतच होती, पण तितक्यात तिची मम्मी आली म्हणे, तिची आई आली म्हणे, म्हणून काय सांगत असेल तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बोलायचं असेल तर बोलून घ्या तिले. ती तुम्हाला असं सांगणार आहे
कसं आता समजून घ्या मला जरासं, मला फक्त 5-6 महिने बस झालं मग आमचं. बरं ठीक आहे ना, सांगतो ना मग. तेच तर म्हणून राहिलं ते मला सांगायलाच नाही तुम्ही आवडता फोन काटला मग. बरं सांगतो मी. चालते, ठीक आहे सगळं सांगतो. म्हणजे तुझं काय सांगत नाही, मी सांगतो सगळं. मला काय पोरगी आवडली नाही बोलतो. ठीक आहे. फक्त तुम्ही काही माया नाव नका सांगू की असं म्हटलं म्हणून. तेच म्हणून राहिलो मी तुम्हाला. बस आता फक्त एवढं सांगून द्या, मला काय पोरगी आवडली नाही म्हणा. बस आता 5-6 महिन्यात मी लागलो का नाही, मी डायरेक्ट लग्नच करतो त्या सांग, विषय संपला. बस तुम्ही तेवढं सांगा तुम्हाला. आता ही गोष्ट कोणाला सांगू नका तुम्ही प्लीज. नाही सांगण्यासारखी गोष्ट पण नाही म्हणा. आता जाऊ दे, मी सांगतो सगळं. करतो मी हँडल सिच्युएशन. काय सिच्युएशनचं हँडलचं काय करू आता, करतो मी आता. जाऊ द्या तिकडे. तुम्ही जा कुठं चालले तुम्ही? लॅबमध्ये चालले? जा अभ्यास करा, जा. तेच म्हटलं. चल येतो मग. येतो. का रे बंड्या, काय लागायच गेम झाला बा तुया? अबे मग काय रे, त्या पोरीने तुला सांगायला पाहिजे ना बे की बा असं आहे म्हणून. जाऊ दे रे बुवा, जाऊ दे तिकडे. आता खरं प्रेम आहे म्हणते नाही का, मी करते आता काय करतो आपण. मी लग्न केलं असतं, या चष्म्यावाला मग कटा काढला असता. दुसरं काय दिलं असं ढकलून कोणा किल्ल्याहून. काय करतं बा, जाऊ दे तिकडे. आता सांगा लागलं बा त्या बापाला. आता मला काय आवडली नाही म्हणते पोरगी तुमची. काय आता दुसरं काय करतं. पण माझ्या म्हणणं एवढं आहे की शांताराम भाऊले, कैलास भाऊले काय सांगू मी आता. हो लगा तुला तेच म्हणून मी. मग त्यांना काय सांगतो तू? अबे आणलीसला तू लग्न नाही व्हायला का? आता कसं फिक्स झालं का? मला वाटतं झालं तू आता काय का? मग त्या गेम झालं बे आता. हो ना, जाऊ दे आता काय करतं. जाऊ दे तिकडे. आता सांगतो मी. आता तू एक काम कर, शेवटचा कॉल कर सुमनले. तिले म्हणा त्या पोरा मला सांगितलं म्हणा, टेन्शन घेऊन कोण आम्ही सांगतो म्हणा. बरं ठीक आहे, सांगतो मग मी. तिला शेवटचं एकदा विचारून पाहतो की मी तुला आवडतो का नाही. तिला म्हटलं नाही, डायरेक्टच्या बापाला सांगतो मला काय पोरगी आवडे नाही म्हणतो नाही का. चला सांगतो बा आता काय करतं. लावतो मी फोन. हो लावला. हॅलो सुमन, बोललो मी त्या पोराले. हो का, बोलले का? काय म्हणत होता ते? काही नाही सांगितलं मला त्यानं. तुमचं त्याचं एकामेकाला खरं प्रेम आहे म्हणे, सांगतो मला. बरं ठीक आहे, काही काळजी करू नको तू. सांगतो मी त्या बापाले की मला काही तू आवडली नाही म्हणतो. कशाला बुवा आता म्हणतात ती नाही का. सांगतो मी. चाल. बरं मी काय म्हणतो, मी तुला आवडलं नाही का मग शेवटचं सांगून दे एकदा. कसं एकदा शेवटचं ऐकलं समाधान होते माणूस. हो, असं नाही की तुम्ही चांगले नाही म्हणून. तुम्ही पण चांगले हा, पण माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे ना. प्रेम म्हणजे लय दिवसापासून ते आवडते मला, आणि असं दुसऱ्या कोणाला मी जागा नाही देऊ शकत. बरं ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुला मी नाही आवडलो नाही का. बरं ठीक आहे, चालते. हो चालते, ठेवा फोन. अरे काय म्हणते रे? अरे सांगा डायरेक्टच म्हणे नाही आवडत म्हणे तुम्ही. जाऊ दे तिकडे. आता काय ठेवतो म्हणजे काय आता बोला. जाऊ दे तिकडे. आता काय म्हणजे खरं प्रेम नाही भेटत आणि लग्न नाही भेटत वाटतं. नशिबात नाही. जाऊ दे तिकडे. सांगून दे तुझ्या बापाले. चाल त्याच्या घरी जाऊ डायरेक्ट. आता बापाला सांगून दे. जाऊ दे आता काय करतं, सांगून दे बापाले. तू पण काय करतं बे त्या संग लग्न करून पण. जबरदस्ती लग्न झालं तरी काय करतं. तिचं प्रेम दुसरं आहे, तू काय कशात आला म्हणतात नाही. जाऊ दे, सांगून दे बापाले मला का पोरगी आवडली नाही म्हणा. हो आता दुसरा पर्यायच काय. जाऊ दे चाल. बापरे, कसं काय आला बाबा तू? कसं काय आलो होतं, थोडंसं काम होतं आलो. मला तुम्हाला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं. ते तुम्ही सकाळी बोलले होते ना की बा मला मुलगा आवडला, मुलगी आवडली, म्हणजे तुम्हाला मुलगी आवडली, पुढे काय करायचं साखरपुडा कधी करायचा, लग्न कधी करायचं. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं, मला काय ती पोरगी तुमची आवडली नाही मनापासून. बस मला एवढं सांगत होतं. काय म्हणजे काय आवडली? नाही आवडली मला. कारण की माझं का नाही दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, असा विषय आहे ते. मला घरच्यांनी जबरदस्ती आणलं, चाल पोरगी आहे म्हणून मी जबरदस्ती आलो, असं आहे ते. मला काय तुमची पोरगी आवडली नाही. एरी माझ्या दुसरं प्रेम आहे, म्हणजे दुसऱ्यावर मुलीवर प्रेम करतो मी. तेच सांगायसाठी आलो तुम्हाला. तुम्ही काही सांगू नका कोणाला की बा असं आहे म्हणून. फक्त सांगून द्या शांताराम भाऊले की म्हणा ठीक आहे म्हणा, आम्हाला काय पोरगा आवडला नाही म्हणा, असं सांगून द्या. काही का पागल झाला का तू? मग कशाला आलता पोरगी पाहिलेला का? जाऊ द्या आता, तुम्ही काही करा. फक्त घरच्याला असं माहीत नका पडेल की माझ्या का दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे म्हणून. काही कारण सांगा की म्हणा मुलगा मला टकला होता म्हणून आम्ही काही लग्न असं पोरगी नाही म्हणून राहिली म्हणा. सांगून द्या काही पण द्या. बरं जा आता, सांगत नाही कोणाला टेन्शन घेऊ तू. ते तू काही सांगून पण काय बरं झालं मा मुलीचं का मी तर आयुष्य खराब करतो तुम्ही तर. प्रेम दुसऱ्या पोरीवर, लग्न तिसऱ्या पोरी संग. बरं झालं बा सांगितलं म्हणून. जा हे. बरं ठीक आहे, येतो म्हटलं, माफी मागतो. चालेल लक्ष. काय गोष्ट करायला तुम्ही? म्हणजे तुम्ही सकाळी म्हटलं होतं ना आम्हाला की बा मुलगा आवडला म्हणून. आता तुम्ही म्हणून राहिले की पोरीला मुलगा नाही आवडला, हे कसं काय? हो झाली ना गलती मायकून. आता सकाळी मी बोललो होतो, पण आता मला मुलीने सांगितलं मला मुलगा काही एवढा आवडला नाही म्हणे, टकला आहे म्हणे, कसं नाही तर म्हणते. सकाळी हो म्हटलं होतं म्हणे जबरदस्ती, पण आता तसा विचार केला म्हणे आणि येरी माझ्या बायकोला पण नाही आवडला मुलगा. जाऊ द्या तिकडे. आता सगळं आहे, जाऊ दे, बरोबर आहे, पण मुलगा काही एवढा विशेष नाही ना. मला वाटतं झालं का फिक्स आता? तुम्ही आता राजा टायमावर पलटले.
जाऊ द्या, सांगतो मी त्याला समजावून सकाळी आता. त्याला म्हणतो पोरीला नाही आवडला म्हणतो आणि पोरीच्या मायला नाही आवडला म्हणतो. जाऊ द्या, सांगतो मी त्याला आता. ठीक आहे, हो, धन्यवाद धन्यवाद. ठेवा फोन ठेवा. झालं ना कैलास? आज काय बे ते सगळ्या सोरी झाली ना याची, झालं ना ते फिक्स. आयला बुडांना चट मारलेलं का? आता म्हणते पोरीला नाही आवडला म्हणते पोल का, पोरीच्या मायला नाही आवडला म्हणते. कॅन्सल करा म्हणते ते आता. काय गोष्ट करू हा कॅन्सल? हो ना, आता काय का मला वाटलं जमलं म्हटलं बघ, आता जमलं म्हटलं. आता कायचं काय बे पोरीला नाही आवडला म्हणते बा मुलगा. आता काय करता, नाही आवडला काय कर बोला, कोणाला काय बोलता आता. दुसरं जाऊ द्या तिकडे, आता सांगून द्यायला लागलं त्या बंडेला. आता ते म्हणतो बा जमलं नाही म्हणतो बा ते लग्न, आता कॅन्सल झालं म्हणतो ते पोरीला काय